अहो प्राध्यापकराव, किती वेळ वर्तमानपत्रात डोकं घुसवून बसणार आहात? तो चहा थंड होतोय. सकाळी सकाळी ते राजकारण वाचून काय देश बदलणार नाहीये. वासंती, हे बघ, अर्थव्यवस्थेवर एक गंभीर लेख आलाय. बर, आता देशाच्या समस्या आपण नाही समजून घ्यायच्या तर कोणी घ्यायच्या? काय वसंता, म्हणजे तुम्हाला तर आता घरी बसून देखील आता विश्लेषक बनायचं आहे. मग तुम्ही एक काम करा ना, काय काय घरातच एक आंतरराष्ट्रीय घडामोडी असा नावाचा वर्ग सुरू करा. आंतरराष्ट्रीय घडामोडी सोडा हो मधुभाऊजी, यांना घरातल्या साध्या कौटुंबिक घडामोडी पण माहीत नसतात. काय सांगताय? वासंती, हे बघा वासंती, वासंती. बघा, मी आता चहा दिला, बरं, तरी यांना प्रात्यक्षिक करून दाखवावं लागतं की चहा कसा द्यायचा असतो. अच्छा, इथे पण प्रात्यक्षिक? वासंती, वासंती, तू असं बोलल्याशिवाय राहतच नाहीस नाही. हो मग. मी निरीक्षण करत असतो चहाचा रंग, सुगंध, तापमान कसं आहे. अरे बा, हा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे वासंती, समजलं का? वैज्ञानिक दृष्टिकोन? हो. तुम्ही थांबाच. आता बघा, मी जेवणात वैज्ञानिक पद्धतीनं मीठ टाकणार. मग बघा तुम्हाला किती रासायनिक बदल जाणवतात ते. बाप रे वसंता, म्हणजे वासंती वहिनी, खूपच गंभीर झालात तुम्ही. म्हणजे इतके प्रयोग करतायत. म्हणजे खरं आहे, आजकाल हे आमचे प्राध्यापकी वसंतराव यांचे काही थाट जे काही आहेत ना लोकांमध्ये, घरी कायमच असतो बरं. मधू, ती आदळ बाधित सवय आहे ना. इतकं वर्ष विद्यार्थ्यांना ज्ञान देत आलोय, आता स्वतःलाच ज्ञान देण्याची सवय लागली आहे मला. ज्ञान? हो. ज्ञान घ्यायला तर येतात बरं का. काल मी त्यांना म्हटलं की आज बाजारात जाऊन भाजी आणा, तर मला म्हणाले, वासंती बघ, बाजारातील मार्केट डायनामिक्स खूप क्लिष्ट आहेत. अच्छा. हां, म्हणजे त्यासाठी विशेषज्ञ व्यक्तीची गरज असते. हां. म्हणजे स्वतःही जायचं नाही, पण त्यासाठी मोठे मोठे शब्द वापरायचे. अच्छा, म्हणजे प्राध्यापक निवृत्त होतात, पण त्यांचा अभ्यास कधीच थांबत नाही. बरोबर. चला, म्हणजे प्राध्यापकांच्या अभ्यासाचा विषय सोडा. आता नुकतीच नागपंचमी साजरी केली. नागपंचमीला काय करतात बरं वसंतराव? बरं का मधू, नागपंचमी हा एक महत्त्वाचा सण आहे, हे तर तुला माहितीच आहे. हो. या दिवशी नागांची पूजा केली जाते. यामागे एक वैज्ञानिक कारण आहे बाबा. अच्छा. नाग हे शेतकऱ्यांचे मित्र आहेत. ते शेतातील उंदरांना खाऊन धान्याचं रक्षण करतात. हो, हे खरं आहे. अहो प्राध्यापकराव, तुम्हाला कोणी वैज्ञानिक चर्चा करायला नाही सांगितलं इथे. मग? आम्हाला फक्त माहिती हवी आहे की नागपंचमीला काय असतं. बरोबर. आणि तुम्ही साप दिसला की किती पळता ते मला चांगलंच माहिती आहे. वासंती, हे काय आहे ना, थेट अनुभव आणि पुस्तकी ज्ञान यामध्ये खूप मोठा फरक असतो. बर. मी नागांबद्दल खूप अभ्यास केलाय, पण ते प्रत्यक्षात समोर आले की थोडं आवेगपूर्ण होतं इतकंच. म्हणजे तुमचं सर्वज्ञान जे आहे, फक्त पुस्तकातच आहे, प्रत्यक्ष नाही. आणि हे सोशल मीडियावर नागपंचमीचे फोटो टाकणारे काही लोक तर सापाला पकडून सेल्फी काढतात हो. अरे बाप. पण त्यांना सांगणार कोण की हे किती धोकादायक आहे. अगदी बरोबर बोललीस वासंती तू. मग हे इन्स्टंट लोकप्रियतेचं जे वेड आहे ना, ते खूप घातक आहे. नाग हा पूज्य आहे, पण तो वन्यजीव पण आहे. त्याला त्रास देणं चुकीचं आहे. नाही, खरं आहे वसंता, मी पाहिलंय काही लोक नागपंचमीला चक्क प्लास्टिकचे साप घेऊन येतात आणि त्यांना दूध पाजतात. खरं तर नागाला दूध पचत नाही, त्यांना पाणी पाजावं लागतं. तेच तर आहे ना की बघा, या सगळ्या अंधश्रद्धा आणि अज्ञानामुळे सणांचा मूळ अर्थच हरवून बसला. बरोबर आहे. त्यापेक्षा निदान त्या दिवशी ना मुलांना नागाबद्दल योग्य ती माहिती आपण द्यायला हवी. मी तर माझ्या नातवाला नागपंचमीबद्दल माहिती सांगितली. माहिती आहे का मधू तुला? अरे बापरे. नागाचं पर्यावरणामध्ये काय महत्व आहे हे त्याला समजावून सांगितलं. हो, तुम्ही सांगितलं, पण तुमचा नातू मोबाईलमध्ये रील्स बघण्यात बिझी. त्याला वाटलं आजोबा किती बोर करतायत, किती बोरिंग बोलतायत असं त्याला वाटतंय. वसंत, हे खरं आहे, पण म्हणजे आपल्याकडे ऑगस्ट महिन्यात सणांना सुरुवात होते. म्हणजे नागपंचमी झाली की लगेच नारळी पौर्णिमा, कोळी बांधवांचा सण. समुद्राला नारळ अर्पण करतात. नारळी पौर्णिमा म्हणजे समुद्रपूजन हा एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी समुद्राची कृतज्ञता व्यक्त केली जाते. समुद्र हा आपल्या पर्यावरणाचा एक अविभाज्य भाग आहे. त्याचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे बरं का. अहो, तुम्ही समुद्राला नारळ अर्पण करणार? पण मला सांगा, समुद्राला नारळ अर्पण करताना तुम्हाला सुनामीची भीती नाही वाटत का हो? अगं वासंती, सुनामी आणि नारळी पौर्णिमा यांचा काय संबंध? मी तर समुद्राच्या परिस्थितीबद्दल बोलतोय ना. तेच तर.
प्राध्यापकांचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. पण खरं आहे, नारळी पौर्णिमेला समुद्राच्या किनाऱ्यावर खूप छान वाटतं. मग मला तर असं आठवतंय की लहानपणी नारळी पौर्णिमेला नारळाचा गोड भात खायला खूप मजा यायची. बरोबर. है ना. आता ना कुणाला भात बनायला वेळ ना खायला वेळ. आजकाल तर लोक नारळी पौर्णिमेला बीच पार्टी करतात. खरंय. नारळ अर्पण करण्यापेक्षा सेल्फी काढण्यात जास्त बिझी असतात आणि मग कचरा तसाच समुद्रात टाकून येतात. हो ना. आणि मग समुद्र प्रदूषण होतं. खरं तर वसंता, या सणांचा मूळ उद्देशच हरवून जातो. खरं सांगू का भाऊजी, मी तर ना या नारळी पौर्णिमेला घरीच मस्त नारळाचा भात बनवणार आहे. कितीही बिझी असले ना तरी ह्या परंपरा आपणच जपायला हव्या. अगदी बरोबर बोललीस वासंती तू. परंपरांचं संवर्धन होणं खूप महत्वाचं आहे. अगदी बरोबर. हे मी माझ्या विद्यार्थ्यांना पण शिकवतो. आणि तुम्ही मला शिकवायचं आहे आता की नारळाचा भात बनवण्यासाठी किती नारळ लागतील. नाहीतर तुमचं काय की तुम्ही मला सांख्यिकीय विश्लेषण करत बसाल. वसंता, नारळी पौर्णिमेलाच येतो रक्षाबंधन. बहीण भावाचं नातं आणि राखीचं बंधन. रक्षाबंधन हा नातं आणि सुरक्षितता यांचा सण आहे. बरोबर. बहीण भावाला राखी बांधते म्हणजे बंधुत्वाचं संरक्षणाचं एक प्रतिकात्मक बंधन निर्माण होतं. अहो प्राध्यापकराव, हा. आम्हाला बॉन्ड थिअरी नाही सांगायची आहे. राखी बांधल्यावर गिफ्ट काय मिळतं ते फक्त सांगा. अगं वासंती, गिफ्ट हे भौतिक असतं पण नातं हे अभौतिक असतं बरं का. भावनिक गुंतवणुकीला जास्त महत्त्व द्यावं माणसाने. तुझं बरोबर आहे वसंता. मग पण आजकाल तर बहिणींना महत्त्वाची वाटतात ती गिफ्ट्स. मोबाईल, लॅपटॉप, नाहीतर राखी परत. अहो मधू भाऊजी, तुम्ही पण काय, मी पण थोडी तशीच आहे बरं का. बरं. पण हो, जर भावाने चांगलं गिफ्ट दिलं तर बहिणीला आनंद हा होतोच. नाहीतर वाटलं की आपल्या भावाला आपली किंमतच नाही. हा, हे खरं आहे. मधू, माझा एक पुतण्या आहे. बरं. तो राखी बांधून घेतो आणि लगेच बायकोला विचारतो मी तिला काय गिफ्ट देऊ. मला उत्तम बजेटमध्ये काहीतरी सुचव. तेच तर आहे ना की आपण काय करतो माहिती का, नात्यांमध्ये सुद्धा आपण आता बजेट आणि इन्व्हेस्टमेंट घेऊन आलो आहे. हो. आणि काही लोक तर राखीचे फोटो काढून सोशल मीडियावर माय लवली सिस्टर म्हणून टाकतात. पण प्रत्यक्षात बहिणीला भेटायला सुद्धा जात नाही. हो खरं आहे वहिनी, फक्त व्हर्च्युअल नातं राहिलंय असंच म्हणा. हो. मी तर माझ्या बहिणींना नेहमी फोन करतो. अरे बरं का. माझी बहीण राखी पोस्टाने पाठवते. पण महत्वाचं म्हणजे त्यांच्याशी बोलतो, त्यांच्या आडी अडचणी विचारतो आणि माझ्या मते तेच जास्त महत्वाचं आहे. हो. आणि त्यापेक्षा तुम्ही आपल्या बहिणींना भेटायला जा, त्यांना राखी बांधून द्यायला सांगा. आणि काय वाटतं माहिती का, तुम्ही पण मला एक चांगली साडी घेऊन द्या, म्हणजे बंधुत्वाचं बंधन आणखी मजबूत होईल. वासंती, आजकाल काय झालंय माहितीये का, मला थोडं कमी ऐकू यायला लागलंय. हो, मला कळतात बरं तुमची कारणं. आता मी एक नवीन प्रोजेक्ट हाती घेतलाय. प्रोजेक्ट? हो. अहो मधू भाऊजी, यांनी आता घरगुती प्रकल्पांवर काम करायला सुरुवात केली बरं. बापरे. म्हणजे बघा कसं, सकाळी उठल्यापासून कोणता चमचा कुठे ठेवायचा, कोणत्या कपात चहा घ्यायचा, हे संशोधन सुरू असतं हल्ली यांचं. काय वसंता, म्हणजे तू मला कळत नाहीये, कॉलेज नसताना देखील तू पिरियड घ्यायला तुझी इच्छा होते का रे. अगं वासंती आणि मधू, मी सिस्टमॅटिक असतो. बरोबर. प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट जागा असावी हा माझा सिद्धांत आहे. बघा भाऊजी, यांनी मला काय सांगितलं माहितीये, वासंती आज घरातल्या प्रत्येक वस्तूची यादी इन्व्हेंटरी करूया. बरं. मला वाटलं की आता हे मला घराला गोडाऊन बनवायला सांगणार. म्हणजे तुमचं दोघांचं नात्याचं रसायनशास्त्र जे आहे ना, ते खूपच मजेदार आहे. तुला सांगतो मधू, या सोशल मीडियामुळे ना लोक जास्त परफेक्ट दिसण्याचा प्रयत्न करतात. बरोबर. माझ्या एका मित्राने एकदा त्याच्या बायकोला सांगितलं, तू रील्समध्ये जशी दिसतेस तशी घरात का नाही दिसत. अरे बापरे. मग त्या दोघांमध्ये जो वाद झाला तो मात्र बघण्यासारखा होता. मला तर काय वाटतं माहिती का, या रील्समुळेच घटस्फोटांची संख्या ही वाढत चालली आहे. आणि हे व्हिडिओ कॉल करणारे, मी तर मोबाईलवर एकदा व्हिडिओ कॉल घेतला आणि चुकून माझ्या नवऱ्याचा बिघडलेला चेहरा दिसला आणि त्याने लगेच मोबाईल बंद केला, म्हणाला तू माझी इमेज खराब केलीस. म्हणजे तुमचं तर आयुष्याचं एक कॉमेडी शो आहे. हो. खरे का नाही वसंता. अरे मधू, लहानपणीचे सण किती साधे आणि सुंदर असायचे आपले. मोबाईल नव्हते, रील्स नव्हते, फक्त एकमेकांसोबत वेळ घालवायचा. नागपंचमीला फक्त नागाची पूजा करायची आणि दूध लाह्या खायच्या. अगदी बरोबर. मग आणि आपल्याकडे बघ ना, नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करायचा आणि नारळी भात खायचा. रक्षाबंधनाला
बहीण भावाला भेटायची. अहो आता तर प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना प्रसिद्धी हवी असते. बरोबर आहे. नारळी पौर्णिमा बीच पार्टी म्हणून इंस्टाग्रामवर फोटो टाकले जातात हा. आणि नागपंचमीला नागासोबत सेल्फी सुद्धा काढले जातात. अरे बाप, ही तर खरंच शोकांतिका आहे. हो, मला तर काय वाटतं माहिती आहे का, भविष्यात सण पण व्हर्च्युअलच साजरे होतील की काय. अरे बाप. नागपंचमीला व्हर्च्युअल नागपूजा करतील आणि राखी पौर्णिमेला ई राखी म्हणून पाठवतील. वसंता, तू फारच पुढे गेलायस, पण काही प्रमाणात ते खरं आहे. पण मग तंत्रज्ञानामुळे जगाची गती खूप वाढली आहे. प्रश्नच नाही. पण मला काय वाटतं माहिती आहे का, सणांची खरी मजा तर ही एकत्र येण्यात, एकमेकांना भेटण्यात असते. कसं आहे माहिती आहे का, ह्युमन टचची जागा असते. कोणताही सोशल मीडिया किंवा व्हर्च्युअल रियालिटी घेऊ शकत नाही. मला तर अजूनही आठवतं की नागपंचमीला आईने बनवलेल्या त्या लाह्या खरं आहे. अजूनही स्मरणात आहेत. प्रश्नच नाही. आईच्या हातची लाही खरं सांगतेस वसंती तू, ती चव कधीच विसरता येत नाही. अजिबात नाही. त्या चवीसमोर ऑनलाईनचे कोणतेही फूड चॅलेंज फिकं पडतं. नक्कीच. खरं आहे. तेच तर, काही गोष्टींना पर्याय नाही आहे. म्हणजे कुटुंब, मित्र आणि आपले सण हेच आपल्या आयुष्यातील खरे हॅशटॅग आहेत. बरं भाऊजी, मी सांगू का, आजच्या गप्पा आपल्या खूप छान झाल्यात, पण संवादाला एक वेगळी दिशा मिळाली, हे मात्र खरं आहे. खरं आहे बहिणी. आणि या गप्पांमुळे काय होतं माहिती आहे का, मन एकदम हलकं झालं. हो. आणि माझा अंतिम निष्कर्ष असा आहे की सण हे सामाजिक बंधनाचं आणि सांस्कृतिक मूल्यांचं द्योतक आहे. बरोबर. त्यांचा डिजिटल शो ऑफ करण्यापेक्षा वास्तविक जीवनात अनुभव घेणं हे अधिक महत्वाचं आहे. काय मधुबा? अहो प्राध्यापकराव, तुमचा निष्कर्ष जरा वेळ बाजूला ठेवा. आता घरात मला नारळी भात बनवायला मदत करा, नाहीतर तुमचा सैद्धांतिक भातच तुम्हाला खावा लागेल. तुम्ही दोघंही खरंच खूप मजेदार आहात. म्हणजे तुमच्यामुळेच हे जग अजूनही सुंदर आहे. तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरी माणसांची मैत्री आणि आपुलकी या गोष्टी कधीच बदलणार नाहीत. खरं आहे का नाही वसंता? नाही, खरंय खरंय. आणि चहा आणि भजी आहा, हे पण कधी बदलणार नाही मधुबा, नाही. त्याचा वैज्ञानिक अभ्यास अजून मला करायचा आहे. तुमचं काही खरं नाही बा, पण खरं सांगू का, मला आज खूप मजा आली. सण असू देत किंवा नसू देत, माणसांनी एकत्र येऊन गप्पा करणं खूप महत्वाचं आहे. हो की नाही? खरं आहे, खरं आहे बहिणी. प्रश्न